रूपम पात्री ग्रामम श्री साईबाबा जन्मस्थानम. बाबा थोडा विवरण सांगू शकतो? एक 5 मिनिट बाबांचं. चालेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईबाबांचा जन्म पाथरी पहिलं गाव म्हणजे पाथरी नाव ओळखलं जात होतं. पार्थापूर या नावाने संबोधलं जात होतं. పార్థాపూర్ అని ముందు పలికేవాళ్ళు, ఇప్పుడు పాత్రి ఊరి పేరు. बाबांचा जन्म पाथरी येथे झाला. एक मुंबईचे विश्वास बाळासाहेब खेर पहिले ते ट्रस्टी होते शिर्डीला. त्यांनी संशोधन घेतलं की बाबा हे कुठले, साईबाबा हे कुठले कोणाकडे केला. ते इथे आले. इथे आल्यानंतर इथे लोकांना चौकशी केली. लोकांना काही कल्पना नव्हती. संशोधन सुरू झालं. इथे आले. इथून नगरपालिकेमध्ये गेले. नगरपालिकेत त्यांचं नाव निघालं. त्यांचं नाव हरी होतं, भुसारी. म्हणजे त्यांचे वडील भुसारी मालाचा व्यापार करत होते, पण त्यांचं नाव भुसारी पडलं. पण त्यांचं जो जप आहे ओम साई श्री हरी, ओम साई श्री हरी, जय जय साई हरी. मग ते संशोधन केलं. ते नगरपालिकेत त्यांचं नाव देखील निघालं. मग इथे ते आले. लोक शोध केलं. ते म्हणजे लोक म्हणले आजूबाजूची की जागा आमची पण नाही आहे, जागा कोणाची आम्हाला काही आम्हाला माहिती नाही म्हणजे. मग ते मग इथं सुरू केलं. आणि मग ते म्हणजे जागा बाबांची आहे म्हणून पहिले निर्णय झालेला आहे म्हणायचं. आमची काही जागा नाही. कुणाचं नाही म्हटलं तर मग बाबांचं म्हणून. लोक म्हणले असते नाही आमची जागा आहे. बरोबर आहे ना. खूप सांगू पण तात्काळ लोकांनी सांगितलं आमची नाही. बाबांच्या स्वतःने त्यांच्या जागा आहे म्हणून माहिती करून घेतलं म्हणायचं. देवाच्या सगळ्या वस्तू सापडल्या. देवाच्या मूर्ती उली सापडली. आणि त्याच्यानंतर इथून बाबा शेलूला गेले. शेलूला गेले. शेलू त्यांचे गुरु आहेत. गुरुचं नाव सांगू शकतो? केशवराज बाबासाहेब. केशवराव बाबासाहेब. त्यासोबत आई होती. आई मग मध्ये असताना गेली ती. बाबांच्या आई होते. बाबांसोबत तिथं काही दिवस राहिले. असंच लहान घर होते तुझं. ते काही दिवस राहिले. मळ्यापाशी गेले. माहिती दूध का म्हणजे घ्यायचं. ते म्हणले बाई गाय वांज आहे, मिळलेली नाही काही. तुला काय करतं मी सांगतो ते बोलतो काय म्हणले. त्या गायचं दूध काढलं. बाबांना पोटभर पाडलं. बाबांना पुढे गेले. जालना, औरंगाबाद. आणि जाता जाता 1-2 ठिकाणी त्यांना चमत्कार दाखवला बाबांनी. एक शेतकऱ्याचा घोडा हरवला होता. हात परेशान होत आला. बरोबर आहे. बरोबर. हात दाखवला. हे घोडं चढत्या म्हणले. चमत्कार दाखवला. चांद पाटीलचं ना. चांद पाटील. पुढे गेले. एक जण चिली मोडत होता शेतकरी. त्या चिली मोडत पेटत नव्हती. मग ते स्वतः चिमटा मारला की ते अन्न तयार केला. मग त्यांनी ते चिली दोघांनी ओढली भरपूर. बरोबर. मग तेव्हा ते औरंगाबाद धूप खेळायला गेले. धूप खेळायला लग्नाच्या औरंगाबादसोबत ते शिर्डीला गेले. ते शिर्डीलाच थांबले. म्हणून लोकांना वाटतं की बाबा शिर्डीचीच आहे. बरोबर आहे. संतांचं कसं असतं, जन्म एके ठिकाणी असतो आणि त्यांचं हे समाधी एकडे असते. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आळंदीला. बरोबर आहे. कुठे झालाय? आपेगाव झालाय. बरोबर. रामदास स्वामींचं जन्मगाव मूळ आहे जाम समर्थ. बरोबर आहे. त्यांनी समाधी कुठे घेतली? सज्जनगडला घेतली. सज्जनगड. लोक म्हणजे साईबाबा जन्म झालाच नाहीये असं नाही होऊ शकत. संतांचा जन्म आहेच की. बरोबर आहे. लोकांना काय जन्माला कळालं नाही. बरोबर आहे. बरोबर. 30-35 पुरावे सापडले नगरपालिकेत बाबांचे. बाबांचं जन्मस्थान पात्रीच आहे. పాత్రి आहे. ఓం సాయిరామ్. విన్నారు కదండి, బాబా జన్మస్థానం ఇక్కడే అనేది సాక్ష్యాధారాలతో సహా ఒక భక్తుడు నిరూపించినాడు. వాస్తవానికైతే ఇక్కడ ఈ ఆలయ ప్రదేశం కూడా ఇక్కడ వచ్చి ఎంక్వైరీ చేసిన తర్వాత ఈ ఆలయ ప్రదేశం కూడా మాది కాదు అని ప్రజలు ఎవరు కూడా ఇది మాది అని ఎవరు ముందుకు రాలేదు. అంటే ఇక్కడ ఈ ఆలయం ఉన్న ప్లేస్లో భూగృహం ఉండేది. భూగృహంలో బాబా వారికి సంబంధించిన వాళ్ళ కుటుంబీకులు వాడిన వస్తువులు అన్నీ ఉండేటివి. ఇక్కడ నుంచి బాబా ఇతను కుటికెళ్ళే బాబా ఎంత సేలుకు వెళ్ళాడు బాబా. సేలులో అక్కడ బాబా వారి గురువు ఉండేవారు. గురువుचं नाव काय म्हणलं? केशवराज बाबा. केशवराज साई चरित्रामध्ये व्यंकुश नाव आहे त्यांचं. వెంకుష్. బరాబరే. వెంకుష అనే గురు పేరు బాబా అయితే ఏదైతే చెప్తున్నారో ఆయన పూర్తి పేరు అయితే काय नाव म्हणलं पूर्ण? हरिभाऊ परशुराम भुसारे. हरिभाऊ परशुराम भुसारे. गोत्र कौशिक गोत्र. బాబా ఒరిజినల్ పేరు అయితే అంటే
నిజమైన ముందు బాబా జన్మించిన తర్వాత బాబాకు తల్లిదండ్రులు పెట్టిన పేరైతే హరిభవ్ పరశురామ్ ఉసారే బాబా ముందు పేరు. ఇది బాబా భక్తుడు ఒక ఆయన శోధించి ఇక్కడ బాబా జన్మస్థానం అని గుర్తించి ఇక్కడ ఆలయ నిర్మాణం అద్భుతంగా చేశారు. చూడదలసిన భక్తులు ఎవరైనా వచ్చి ఇక్కడ చూడొచ్చు. ఇక్కడ మీకు రావాలనుకుంటే పర్బణి జిల్లాకు సంబంధించింది ఈ తాలూకా పాత్రి అనేది. పర్బణి రైల్వే స్టేషన్ నుంచి ఒక 70 నుంచి 80 కిలోమీటర్లు ఉంటుంది. ఎవరైనా చూడదలసిన భక్తులు వచ్చి చూడొచ్చు. ఓం సాయిరామ్.